हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका वॅक्स हीटरबद्दल सांगणार आहे. तो एवढा इझी आहे कॅरी करायला की तुम्ही तुमच्या पर्समध्ये पण कॅरी करू शकता. जनरली वॅक्स हीटर बाबतीत काय कंप्लेंट असते की तो क्लीन करायला अवघड जातं, पण हा क्लीन करायला एवढा इझी आहे की ते वॅक्स गार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने तो क्लीन करू शकता आणि एकही डाग राहणार नाही, कुठेही स्टिकी होणार नाही, एकदम स्वच्छ आणि वापरायला पण एकदम इझी. तर हा जो वॅक्स हीटर आहे त्याचं नाव आहे सिलिकॉन फोल्डेबल हीटर. तो जनरली मी फेस वॅक्स करण्यासाठी वापरते. फेस वॅक्ससाठी ब्राझिलियन वॅक्स नावाचं एक वॅक्स असतं जे जनरली वापरतात. ते 2 फॉर्ममध्ये येतं. एक जे आहे ते क्यूब्सच्या फॉर्ममध्ये असतं आणि दुसरं असतं ते जनरली आपली डाळ जशी असते तसे छोटे छोटे त्याचे डाळी टाईप असतं. ते तुम्ही हीटरमध्ये टाकून मेल्ट करू शकता किंवा जसं क्यूब फॉर्ममध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं एक हे व्हाईट चॉकलेटचं आहे क्यूब आहे, तो तुम्ही हीटरमध्ये इझिली टाकू शकता आणि मेल्ट झाल्यानंतर इझिली रिमूव्ह करू शकता. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तो एवढा इझी आहे क्लीन करायला की तो थंड झाल्यानंतर वॅक्स तुम्ही तुमच्या हाताने पील करून ते हीटर क्लीन करू शकता आणि कुठेही काहीच डाग राहत नाही किंवा वॅक्स खराब होत नाही आणि इझिली तुम्ही फोल्ड करून तुमच्या पर्समध्ये त्याला कॅरी करू शकता. त्याच्यासोबत एक वायर येते. हा जो हीटर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते तो मी स्वतः यूज करते, माझ्याकडे आहे आणि मी माझ्या क्लायंटला फेस वॅक्स करताना हा वापरते. याच्यामध्ये तुम्ही जस्ट पिन लावल्यानंतर बटन दाबून ऑन करू शकता. तो जो हीटर आहे तो जो त्याचा हीटर आहे तो ऑन करून तुम्ही त्याच्यामध्ये वॅक्स मेल्ट करायला टाकू शकता. अगदी कमी वेळामध्ये 5 मिनटामध्ये तुमचं वॅक्स मेल्ट होऊन तयार होतं. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं इझिली ते फोल्ड होतं, कारण की त्याचा बेस हा सिलिकॉनचा आहे. तुम्हाला कॅरी करायला अजिबात अवघड जात नाही आणि अगदी 2 ते 3 मिनटामध्ये 5 मिनटामध्ये ते छान मेल्ट होऊन अप्लाय करण्याजोगं ते मेल्ट होतं. छान कम्प्लिटली मेल्ट झाल्यानंतर तुम्ही ते लावू शकता. आणि हा जो हीटर आहे त्याचं असं मेन हे आहे की ते कुठेही म्हणजे अनक्लीन राहत नाही, खूप क्लीन असतं, कुठेही स्टिकी होत नाही, खराब होत नाही. माझा तर पर्सनली हा खूप आवडीचा आहे, कारण जनरली ब्राझिलियन वॅक्स करण्याचा हाच प्रॉब्लेम असतो की जेव्हा ते साईडला लागतं वॅक्स ते तुम्ही काही केल्या क्लीन करू शकत नाही. त्यामुळे हा हीटर तर बेस्टच आहे. ह्याच्यासोबत ह्याचं झाकण पण येतं, तुम्ही ते आरामात कवर करून ठेवू शकता, काहीही खराब होत नाही. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, मी खूप वर्ष झालं हे वापरते आहे आणि खूप छान आहे. इझिली रिमूव्ह होतं. फक्त जसं व्हिडिओमध्ये दिसते तसं जे थोडंफार जरी ओलं असेल तरी ते निघणार नाही. त्यामुळे कम्प्लिटली ड्राय होऊ द्या आणि मग रिमूव्ह करा, मग ते इझिली तुमच्या हातामध्ये येईल. तुम्ही ते साईडला वेगळ्या बॅगेमध्ये कॅरी करू शकता किंवा त्या हीटरमध्ये ठेवून त्याला झाकण लावून कॅरी करू शकता. वापरायला एकदम सोपं आणि कॅरी करायला तर त्याहून सोपं. तुम्ही पण नक्की ट्राय करा.